नमस्कार. अकूज किचनमध्ये या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आम्ही करत आहे मँगो लस्सी. आपण बघू शकता की माझी सगळी तयारी झालेली आहे. हे मी 3 आंबे घेतलेले आहेत. आंबे कुठलेही चालतात त्याला, फक्त ते गोड हवेत. त्याच्यानंतर हे दही आहे, अमूलचं दही मी कालच घेतलं होतं, लावलं होतं ते. आईस क्यूब आहेत, साखर आहे. तर आता सुरुवात करूया आपण मँगो लस्सी. बघत राहा की मी आता सर्व आंब्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि आता या चमच्याने मी याचा पल्प काढून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे. हे साधारणतः हे अर्धा किलो आंबे होते, 3 आंबे. आणि या एवढ्या आंब्यासाठी मी 200 ग्रॅम अमूलचं दही वापरलेलं आहे. की मी आता सर्व आंब्याचा पल्प, त्या मी जे आंब्याच्या फोडी केल्या होत्या या मिक्सरच्या भांड्यात मी घेतलेल्या आहेत. आता मी याच्यामध्ये साखर टाकणार आहे. साखर टाकून मी याचं ग्राइंड करणार आहे याला. आणि अतिशय पारंपरिक पद्धतीने जशी लस्सी बनवतात रवीने घुसळून, त्या पद्धतीनेच मी ती लस्सी बनवून बघताय आपण की मी चांगल्या पद्धतीने ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतो आहे. जोपर्यंत साखर पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला 2-3दा आपल्याला त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघताय आपण मी आता तो जो आंब्याचा पल्प होता मी आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी मी ॲड करणार आहे आणि ह्याला रवीने चांगलं घुसवून घेतो आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने जशी लस्सी करतात त्याच पद्धतीने मी ही लस्सी बनवत आहे. रविवार स्पेशल रेसिपी मँगो लस्सी. आता हे आपली लस्सी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्याच्यात ग्लासमध्ये ओतण्याच्या अगोदर आपल्याला ग्लासमध्ये 2 ते 3 आईस क्यूब घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला ही लस्सी त्याच्यामध्ये ओतायची आहे. बघत राहा. लस्सी एकदम तयार आहे. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळं पटकन होणारी ही रेसिपी आहे. आपण एकदा जरूर प्रयत्न करा. नाही तर माझ्या घरी या आज मँगो लस्सी पाहायला. मी आपली वाट बघत आहे. बघत रहा अकूज किचन. मस्त खा, स्वस्थ रहा.